पुण्यातील खडकी भागामध्ये काल सायंकाळच्या सुमारास दोन तरुणांनी बेछूट गोळीबार केलेला होता। हा गोळीबार इतर काही तरुणांवर झालेला होता। या गोळीबाराचं एक सीसीटीव्ही फुटेज सध्या समाज माध्यमांवरती प्रचंड व्हायरल होतंय आणि पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही, पोलिसांचा काही धाक आहे की नाही, असे प्रश्न उपस्थित केले जातात। कारण अगदीच किरकोळ दिसणारे हे दोन तरुण आहेत जे गाडीवरतून येतात आणि बेछूट गोळीबार करतात, त्यानंतर पुन्हा गाडीवर बसून निघून जातात। आणि जेव्हापासून हा व्हिडिओ व्हायरल झाला, हे सीसीटीव्ही व्हायरल झालं, पोलिसांवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली। मात्र पोलिसांनी सुद्धा या प्रकरणामध्ये तातडीनं गुन्हा दाखल करून या दोघांना अटकही केली आणि अटक केल्याच्या नंतर या दोघांनी गोळीबार नेमका का केला होता याचं कारण आता समोर आलंय। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। सुदर्शन अडसूळ आणि चिन्मय मोगल अशी या दोन्ही गोळीबार केलेल्या तरुणांची नावं आहेत आणि या तरुणांनी आकाश वाघमारे नावाच्या एका तरुणाला टार्गेट केलेलं होतं। त्याला संपवण्याचा प्रयत्न झालेला होता। ज्यावेळेस आकाश त्याच्या मित्रांबरोबर होता तेव्हा हा सगळा गोळीबाराचा प्रयत्न झाला आणि अगदीच सुदैवाने असं म्हणावं लागेल की या दोघांचाही निशाणा लागला नाही, नेम चुकला आणि त्यामुळे समोर कुणालाही गोळी लागली नाही। आता मुळात घडलेलं काय होतं आणि या सगळ्या मागचं कारण काय होतं, तर झालं असं की हा जो आकाश वाघमारे आहे, आकाश वाघमारे आणि हे दोन तरुण ज्यांनी आता गोळीबार केलाय म्हणजे मोगल आणि अडसूळ, या तिघांचे पूर्वीपासूनचेच वाद होते आणि पूर्वीच्याच काही वादांमधून आकाश वाघमारे याने एक गुन्हा दाखल केलेला होता, फिर्याद दिलेली होती। त्यानुसार या दोघांच्या विरोधात एक जुनी पोलीस केस सुरू होती। हीच जुनी पोलीस केस मागे घेण्यासाठी हे दोघे मिळून आकाश वाघमारे याच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते। मात्र त्याने ही केस मागे घ्यायला साफ नकार दिलेला होता आणि मग तो सांगून ऐकत नाही म्हटल्याच्या नंतर त्याला धमकवायचं किंवा त्याला घाबरवायचं या अनुषंगाने हा सगळा गोळीबाराचा प्रयत्न झालेला होता। जेव्हा काल दुपारच्या सुमारास किंवा सायंकाळच्या वेळेसची ही सगळी खरतर घटना आहे। घडलं असं होतं की राजीव गांधी नगर परिसरामध्ये एक बुद्ध विहार आहे। याच बुद्ध विहाराच्या जवळच असलेल्या एका ठिकाणावरती हे सगळं घडलं। हे दोघे जण जे दोघेही आरोपी आहेत ते सीसीटीव्ही मध्ये सुद्धा दिसतंय की एका टू व्हीलर वरून येतात, त्याच्यानंतर एक जण फोनवर बोलण्याची वगैरे ऍक्टिंग करत असतो। समोरून त्याच वेळेस आकाश वाघमारे त्याच्या एका मित्राबरोबर येतो आणि त्यानंतर हा चांदणे गँगचा मेंबर आहे, यानेच आपल्या विरोधात केस केली होती, हा केस मागे घेत नाही, आता थांब तुला गोळ्याच घालतो असं म्हणत या दोघांनी सुद्धा त्याच्यावरती गोळीबार करायला सुरुवात केली। त्याच्या मित्रांवरती सुद्धा गोळीबार करायला सुरुवात केली। विशेष म्हणजे जे दुसऱ्या बाजूचे तरुण होते म्हणजेच आकाश वाघमारे किंवा त्याच्याबरोबरचे त्याचे जे काही 3-4 मित्र होते, त्यांनी हातात दिसेल ते मारायला सुरुवात केली। दगड उचलून फेकले या दोघांवरती आणि त्याच्यानंतर कुठेतरी हे दोघ जण जे आहेत ते पुन्हा या टू व्हीलर वरती बसून तिथून पसार झालेले पाहायला मिळाले। त्यामुळे दिवसा ढवळ्या जर अशा पद्धतीनं खून करण्याचा प्रयत्न केला जात असेल किंवा बेछूट गोळीबार एखाद्या लोकवस्तीमध्ये केला जात असेल तर हे प्रकरण किती भयंकर आहे याची जाणीव होते आणि त्यामुळेच पोलिसांवरती अनेक प्रश्न निर्माण होत होते। मात्र तातडीनं खडकी पोलिसांनी या प्रकरणातला गुन्हा सुद्धा दाखल केला आणि या दोन्ही सराईत गुंडांना आता अटक सुद्धा झालेली आहे। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस हे कार्यरत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झालाय। मात्र हे जे काही सोशल मीडियावरती व्हायरल झालेलं सीसीटीव्ही फुटेज आहे त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेली पाहायला मिळते। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।